नमस्कार आदाब, आप देख रहे हैं रिकॉर्ड मेरा भाईंदर। मीरा रोड के शांति पार्क स्थित बालाजी होटल के पास से आज मराठी लोगों का एक मोर्चा निकलने वाला था, जो जोधपुर स्वीट से निकलकर मीरा रोड स्टेशन पर ख़त्म होने वाला था। इस मोर्चे में हज़ारों की तादाद में मराठी लोग शामिल होने वाले थे और वो अपनी ताकत दिखाने वाले थे कि मराठी जब एकजुट होता है, एक प्लेटफॉर्म पर आता है, तो वो कैसे सरकार को सुनने पर मजबूर कर देता है। यहाँ पर अभी आप देख सकते हैं कि कई सारे मराठी और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेताओं को पुलिस ने हिरासत में लिया है। अब ये महिलाएं आई है यहाँ पर, ये महाराष्ट्र यहाँ मीरा भाईंदर शहर की महिला है जो इस मोर्चे में शामिल होने के लिए आई है। ये देखिए, मीरा रोड पुलिस थाने के पीआई मेघना उरांडे खुद गिरफ्तारियाँ कर रही है, हिरासत में ले रही है महिलाओं को। आइए हम कुछ महिलाओं से बात करने की कोशिश करते हैं। मॅडम, काय सांगणार, तुमचा जो मोर्चा होता त्या मोर्चाला काढू दिल्याने, परवानगी दिली नाही आणि तुमच्या नेत्यांनी अटक केली। मराठी माणसाला घाबरले ते लोक, म्हणून त्यांनी आज अशी सगळा बंदोबस्त केलाय। त्यांच्यामध्ये ताकद नाही मराठी माणसांच्या समोर जाण्याची, म्हणून आज हे सगळा बंदोबस्त त्यांनी ठेवलेला आहे। पण मराठी माणूस कधी हटणार नाही मागे आणि एकजुटीने एकत्र येणार। व्यापाऱ्यांचा जो मोर्चा निघाला होता त्यांना परवानगी नव्हती, व्यापाऱ्यांचा जो मोर्चा निघाला होता त्यांना परवानगी बंदी घातली। व्यापाऱ्याला का नाही बंदी घातली? जी बाई बोलत होती 4 दिवस दुकानं बंद ठेवली तर का होणार, मग का त्यांनी दुकानं चालू केली? आमच्याशिवाय ती लोक पोट भरूच शकत नाही। त्यांची चुकीची समज आहे की मराठ्यांशिवाय ते लोक राहूच शकत नाही। दाखवा त्यांनी 8 दिवस दुकानं बंद करून, आम्ही पण मानू मराठ्यांची। रात्रीपासूनच तुमचे जे मराठी जे नेते जे आहेत, जे पदाधिकारी, त्यांना उचलते पोलीस, काय सांगणार? भाजपचे नेते महिलाओं को अभी गाड़ी में बैठाया जा रहा है, उन्हें हिरासत में लिया जा रहा है। पूरे मीरा भाईंदर शहर से मराठी लोग इस मोर्चे में शामिल होने के लिए आए हैं। देख सकते हैं कि ऐसे अब तक का दर्जनों गाड़ियाँ गई है, मराठी लोगों को घर भर के लेके गई है, नेताओं को लेके चले गए यहाँ से। इस मोर्चे को आज निकलने ही नहीं दिया गया है। इस मोर्चे को जिस नज़र से पुलिस देख रही है, आरोप लग रहा है कि पुलिस पर भी नेताओं का दबाव है। पुलिस यहाँ पर राजनीतिक नेताओं के दबाव में, जिसमें से मुख्य रूप से हमारे जो मीरा भाईंदर शहर के जो विधायक है नरेंद्र मेहता, उनका नाम सामने आ रहा है, और परिवहन मंत्री प्रताप सरनाईक का भी नाम सामने आ रहा है कि उनके दबाव के चलते ही पुलिस यहाँ पर काम कर रही है और पुलिस इस मोर्चे को निकालने नहीं दे रही है। जो बड़े जो प्रमुख नेता इस मोर्चे को आज मार्गदर्शन करने वाले थे, उन नेताओं को पुलिस ने हिरासत में ले रखा है। अब जो और भी जो स्थानीय निवासी जो यहाँ पर इस मोर्चे में शामिल होने के लिए आ रहे हैं, सबको पुलिस अपने हिरासत में ले रही है। मराठी को दबाने का कोशिश मत करिए। मराठी को यहाँ पर पुलिस प्रशासन दबाने का कोशिश कर रहे हैं, लेकिन हम लोग मराठी है, किसी से दबने वाले नहीं है। जय भवानी, जय भवानी। आज एक मराठी मुसलमान म्हणून मी आंदोलनात सामील होण्यासाठी आले आहे आणि मराठी अस्मिता हा जो प्रश्न आहे तो धर्म, पंथ आणि राजकारणाच्या पलीकडे आहे। आज जेव्हा आम्ही येथे बघतो तर महाराष्ट्रात राहणारी प्रत्येक व्यक्ती जी महाराष्ट्रात जन्मली आहे किंवा ज्याची कर्मभूमी महाराष्ट्र आहे, त्या व्यक्तीच्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आणि मराठी भाषेसाठी आदर असलाच पाहिजे, याला कोणतंही ऑप्शन नसायला हवं। जेव्हा काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी सांगितलं की दाढी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही, तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे। माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे। त्यांचा जो मेन अजेंडा आहे की जाणीवपूर्वक असा समाजात भ्रम निर्माण करायचा। खरं म्हणजे हा जो आंदोलन आहे, हा मराठी मोर्चा आहे, हा कधीही मराठी विरुद्ध अमराठी असा नव्हता, हा कधीही महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांत असा नव्हता। याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय पोळ्या आहेत त्या भाजण्यासाठी वेगळा रंग दिलाय। मला आज इकडे येऊन खूप दुर्दैवी आणि अतिशय आश्चर्यजनक असं वाटतं की खरंच म्हणजे महाराष्ट्रात मराठी मुख्यमंत्री, 2 मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर पण आज 4 तारखेला मराठींविरुद्ध जे आंदोलन झालं त्याच्यात एकदम सर्रासपणे वेगळं, एकदम सुरळीत तो आंदोलन झालं, पण
पण आज जेव्हा मराठी व्यक्ती मराठी मातृभूमीवर उभा आहे आणि अशा प्रकारचे काही विधानं करू इच्छितो आणि आपल्या मनातली जी एकजुटता आहे ती दाखवू इच्छितो, मराठी अस्मितेसाठी झगडू इच्छितो, त्यावेळी त्यांना दाबलं जात आहे. ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्रात कदापि चालू शकणार नाही. हेच सरकारमधले जे आपल्या राजकारणाला इकडे राजकारणी पोळ्या भाजण्यासाठी इथे त्यांच्यासाठी आम्ही इकडे अजिबात